अखेर 40 वर्षांचा वनवास संपला. यवतामधील 70 कुटुंबांना मिळणार हक्काचे घर. मुख्यमंत्री आणि बावनकुळेंच्या भेटीनंतर प्रशासनाला जीआरचा दणका. वर्षानुवर्षे त्याच मातीत संसार थाटला. घराचा कर भरला, पण कागदावर घर आमचं नव्हतं. ही अकोला तालुक्यातील यवता येथील ग्रामस्थांची 40 वर्षापासूनची खंत आता दूर होणार आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक पेचात अडकलेल्या 70 कुटुंबांच्या मालकी हक्काचा प्रश्न आता मार्गी लागणार असून शासनाच्या नवीन निर्णयामुळे या कुटुंबांच्या आयुष्यात नवी पहाट येणार आहे. यवता गावातील सुमारे 60 ते 70 कुटुंबे गेल्या 4 दशकापासून गावठाणाला लागून असलेल्या शासकीय जमिनीवर राहत आहेत. या नागरिकांनी आजवर ग्रामपंचायतीचे सर्व कर, घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीज बिल नियमित भरले. मात्र जमिनीची मालकी शासकीय असल्याने त्यांना घराचे अधिकृत पट्टे मिळत नव्हते. परिणामी हक्काचे घर असूनही त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, कर्ज किंवा इतर शासकीय लाभापासून वंचित राहावे लागत होते. अखेर शासनाने 12 जानेवारी 2026 रोजी नवीन सुधारित धोरण जाहीर केले. या जीआरनुसार 1 जानेवारी 2021 पूर्वीची शासकीय जमिनीवरील सर्व निवासी अतिक्रमणे नियमित होणार. मोजणी आणि दंड आकारणीच्या जाचक अटी शिथिल करण्यात आल्या. यामुळे यवतामधील रखडलेल्या प्रस्तावांना आता कायदेशीर बळ मिळाले आहे. नव्या शासन निर्णयामुळे जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आता ही प्रकरणे निकाली काढणे बंधनकारक आहे. यवता ग्रामपंचायतीने आता आक्रमक पवित्रा घेत या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे. जर 15 दिवसात पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली नाही तर ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याच्या तयारीत आहेत.